आमच्या देवाला काय तर बाबा रे कोंबडा कापायला लागतो, आमच्या देवीला बकरा कापायला लागतो. का कापायला लागतो माहित नाही, आमचं आधीपासून आम्ही कापत आलोय ना, तर चालतं आम्हाला. पण देवाला कोंबडा लागतो का बकरा जो देवाला लागतो, ह्या गोष्टींचा आपण विचारच नाही करत किंवा कधी कधी विचारलंच ना आपल्या आई बापांना. आई सांगते की देवाला नाही लागत, देवाला गोडा नैवेद्य लागतो, तो देवाच्या दैत्याला लागतो. दैत्याला लागतो हे काय म्हणजे गोष्ट का? देव का सांगेल की बाबा रे दैत्याला तुम्ही कापून द्या म्हणून? ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आपण कधीच विचारल्या नाहीत. आपण आपल्या रूढी परंपरा फॉलो करत आलोय. आज बघितलं तर हिंदू धर्मच नाही तर सगळ्या धर्मामध्ये सगळ्यात चुकीच्या पण गोष्टी आहेत, ज्याने निसर्गाला, ज्याने पर्यावरणाला, ज्याने येणाऱ्या पुढच्या पिढीला या आपल्याला ना भोगाव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्याच काही गोष्टी बंद केल्या पाहिजेत, ज्याने खूप त्रास होणार आपल्या येणाऱ्या पिढीला. पण कसं आहे ना, आपण एखाद्या धर्माच्या नावाखाली जर का काय बोललो तर मग समोरचा माणूस काय बोलतो, अरे हा आमच्या धर्मावरच येतो. पण त्या धर्मातल्या गोष्टी चुकीच्या असतील, ज्या आपल्याला घातक असतील, आपल्या पर्यावरणासाठी घातक असतील, त्या गोष्टी मला असं वाटतं आपण सोडून पुढे गेलं पाहिजे.